गवळणी मथुरेच्या बाजाराला निघाले. त्यांचा रस्ता अडवला पाहिजे. माझ्या परवानगी न घेता या जी बाजारला जातात यांची काहीतरी छेड काढली पाहिजे. ए ताकवारी थांब ग. ए बोरवारी ए खेडे ए श्रीखंड ए दूधवारी. अगं मी तुम्हाला थांबा म्हणत आहे. ए लशी म्हणजे तुम्ही अशा थांबणार नाही. या मुलींची काहीतरी छेड काढली पाहिजे. अगं मी तुम्हाला थांबा म्हणत असताना तुम्ही बाजारला चला. तुझी तू हात घे. तुला काय माहितीये का? अगं आता महाराष्ट्रातच नाही तर देशात स्वच्छता अभियान चालू आहे. रस्त्यात हागणाऱ्याला 500 रुपये दंड आहे आणि बघणाऱ्याला 200 रुपये बक्षीस आहे. मला रस्त्यात हागवतीस आणि 500 बक्षीस घेतील. कुठलं कुठलं कशी का करायला लागली? बाई काय हा प्रकार? लय वडलंय काय? बाई काय हा प्रकार? लय कमाई लागली आहेस काय? लय वडतोय काय? काय ग तुला वरडायला काय झाले? तिला लय त्रास दिलास काय? 2-3 वेळा तिने तस केलं. लय वडतोय धरणारच काय? त्या मुलीची तू कड धरून जी बोलतीस तिची बाजू धरून जी बोलतीस काय ग? मी ह्यांची प्रमुख आहे. प्रमुख म्हणजे मेळ्याची मेन प्रमुख मुख्य मालकी. ह्यांची सगळ्यांची मेन मी आहे. मी आहे ना थोडं त्याला. काय ग या मुलीचा हात धरला तुझी ती बाजू धरून बोलती कशाबद्दल? सगळ्यांची मेन सांगितलं ना पण धरला. हा तुला विचारून धरायला पाहिजे का? नवा सगळ्यांची मेन आहे म्हटल्यावर हे सगळ्यांची कड घेणारी तो धरायचा आहे काय? अगं त्या मुलीचा हात धरला तो जागा चुकीचा आहे का ते तर सांग मला. नाही धरणारच काय? हो धरणार. बाय माणसाला कुठे जर ह्याची तर अक्कल. अगदी बरोबर आहे. म्हणजे त्या मुलीचा हात धरला तो जागा चुकीचा आहे अशी व्यवस्थित बोलली तर मला बोलता येईल. धरणारच काय? हो धरणार ना. खडा कर. काय खडा कर. काय खडा कर? की खडा काय आता कशात धरलं होतं? हातानं हातातो की बारकास करत नाही. ताटो खडा कर. नीट कर. बास का ग? अजून ताटो. बास का ग? ताटो खडा कर. अरे बास का? आता ह्याच्या पलीकडे ताटत नसेल म्हणजे ह्याच्या पुढे ताटत नसेल. माझा हातच तेवढा आहे. हा मला सांग मी आता हात वर केला. नीट कर. खडा कर. हा केला. हा दमान खाली उभी. खाली गडबड करू नकोस. नाही कर. दमान उभी. म्हणजे तो माझा जागा चुकीचा होता आता तो बरोबर सांगणार आहे. नेमकं तुला त्या जागेच्या ठिकाणी बास का म्हातारी? येऊ दे. हे रखवण्या बास का म्हातारी? आता धरतोय बरं का? येऊ दे खाली. येऊ दे. हे रक्कबरू बास का म्हातारी? हे रफाकड्या बास का म्हातारी? दमान आता धरतोय बरं का? येऊ दे खाली. आ धरी ठरायला सांगितलं बोंबलायला लागली. तुला कोण जरा सांगितलं? किती जरा माझ्या खाली तर तुझी खाली माझा हात कुठवर आलता? अजून खाली होती म्हणली ना म्हणून खाली गेला. मला हे सांग एवढा जे तू आम्हाला दम देऊन बोलायला लागलायस असा कुणाचा खोंड आहेस? कुणाचा कोण आहेस? मी कोण आहे? प्रथम मला हे सांगा हा तुमचा मेळा कोणाचा? म्हणजे हा गवळणीचा मेळा
एवढा थाटमाट करून एवढा शृंगार करून तुम्ही चाललात कुठे गे? हा मथुरेला. आज जाता येणार नाही, जाऊ देणार नाही, जाऊ देणार नाही. कशाबद्दल? माझा हुकूम आहे आणि तुम्हाला जाता येणार नाही, जाऊ देणार नाही. एवढं सुद्धा जाऊ देणार नाही, अगं तेवढं सुद्धा जाऊ देणार नाही. नाही तेवढं सुद्धा जाऊ देणार नाही, तेवढं सुद्धा जाऊ देणार नाही. तेवढं सुद्धा जाऊ देणार नाही. जाऊ देणार नाही म्हणजे तुला काहीच नाही. तेवढं सुद्धा जाऊ देणार नाही. मी कार तुमचा रस्ता अडवला का? कशाबद्दल? तुम्ही 16 शस्त्र घडून एवढा थाटमाट करून तुम्ही मथुरीच्या बाजार निघाला, पण तुम्ही मला ओळखलं नाही म्हातारी. मी कोण आहे मला विचारलं नाही. अगं ज्यानं तुम्हाला केलं तुम्ही. हो केला, तिला सुद्धा केलं. नाही म्हणते केलं देणार नाही वाटत. तिला सुद्धा केलं. अगं तिला सुद्धा केलं. किती वाजता केलं? रात्री 2 वाजता केलं. म्हणजे पाठी म्हणजे 4 2च्या दरम्यान. हिला तिला 3 वाजले असतील म्हातारी. म्हणजे 3चा टाइम म्हणजे तासाचा गॅप आहे. तिला नाही केलंस काय? श्री नामदेव चव्हाण सिद्धेवाडीकर यांच्याकडून हलगी वादक प्रभाकर खिलारे तिसरीकर यांच्यासाठी 100 रुपयाचं प्रेझेंट आलं आहे. धन्यवाद. तिला सुद्धा केलं. तिला नाही केलं वाटतं का? वाहायला लागले बघ कशी. हे केलंस? तिला सुद्धा केलं. तिला 4 वाजता केलं म्हातारी. मला म्हातारी तुला पाठी 5 वाजता केलं. ज्यावेळी मी तुला करत असताना तुझ्या अवस्था पाक बिघडून गेली होती. पाक बिघडली तुमची अवस्था म्हणजे मी कसा कसं होती काय? बहुतेक म्हणत होते का त्याला काय का? आता मला बस! केलं म्हणजे काय कर? म्हणजे तूच म्हणजे चिटकी दे. अगं ज्यानं तुम्हाला निर्माण केलं तुम्ही. अगं हे निर्मावाला आहे. निर्मावाला आहे. ते टीव्हीला ऍडव्हर्टाइज लागत नाही का? वॉशिंग पावडर निर्मा. म्हातारी या कणगळीत मी काय केलं? हो मला माहिती आहे. अगं ही जी पोरं बाळ शाळेला जायची, बायको तुटीला जायची, आणि काय करायचा? धर कोंबडी की घालवट, धर कोंबडी की घालवट, अंडी बघायचं, अंडी ऐकते नाही. या कणगळीत मी काय केलं? ज्याला गोवर्धनगिरी पर्वत म्हणतात त्या कणगळीने मी उचलला. तोच मी गोवर्धन गिरधारी मोहन मुरलीवाला. आपला आवडता देव कृष्णदेव आहे. कृष्णदेव आलाय. देवा ए देवा. काय? अरे माझ्या देवा आपला आवडता देव आहे कृष्णदेव. अगं देवच आहे. हो आता भौतिक तो मला ओळख. काय गा? तू वकारे काढायला लागलीस का माझी? म्हणजे मी फार दिवसातून तुला भेटलो, माझी तुला ओळख पटली म्हणून तुम्हाला प्रेमानं कवटाळायला लागलीस, आलिंगन घालायला लागलीस. आंघोळ करून किती दिवस झाले?
मी आंघोळ केली नाही? आम्हाला माहिती आहे, आम्हाला माहिती आहे. अगं मी कोण आहे? हा, हा, हा. जळी स्थळी काष्टी पाशानी भरून उरलेला 12 तास तुमच्या जवळ असणारा, होय. 12 तास आमच्या बरोबर तमाशात असते, आम्हाला माहिती आहे. कायम तुमच्या जवळ असतो. हा, हा. म्हातारी, हा. मी तुम्हाला माझी माहिती सांगतो, म्हणजे मी कोण आहे खरी बोला. तुम्हाला कळेल. हा. म्हातारी, खरी बोला. कुरुक्षेत्राच्या मैदानावर ज्यावेळी श्रीकृष्णानं अर्जुनाला बोध केला, हा, तोच तुम्हाला थोडक्यात हा, हा. काव्यांजली मधून सांगताय का? कशात ना? काव्यांजली. कविची हो. कविची सर. काय? काव्यांजली. मी तुला थोडक्यात एक बोध करणार आहे. बोध बोध म्हणजे मी तुम्हाला माझी माहिती सांगतो. माणसाला कधी कमी लेखू नये, कारण माणसाचा जन्म एकदाच असतो, म्हणून माणसाने कधी कमी लेखू नये. म्हातारी, मी सांगताय, गुलाब पुष्पाने गुलाबानं पुष्पाला अंडे म्हणतोय. गुलाब पुष्पानं गुलाबानं पुष्पाला काय केलं? तो काय म्हणला ऐकलंस का? गुलाब पुष्पानं गुलाबराव अशी म्हणे. तुला काय करावं? गुलाब आणि त्या गुलाबाला काय म्हणतात? पुष्प, म्हणजे त्याला फुल म्हणतात. हा, म्हणजे तो गुलाब तासगावचा गुलाब नव्ह का? तो अजरामर नाव असणारा माणूस छाया नागेशकर त्यांची वडील आहे. माझा पप्पा. पप्पा तुझा पप्पा आहे. होय. आजोबा, पप्पा, डॅडी. सगळ्याला मिळून काय म्हणतात? गुलाब पुष्प. खरी माहिती सांग. गुलाब पुष्पाने सदा फुलीला कधी कबिले कलीच नाही. रंगी बेरंगी फुल पाकराणी रात किड्याची रंग शोधलीच नाही. समुद्रात विलीन होताना नदीना उगमस्थान कधी विसरलीच नाही. मधुर कंठाच्या गान कोकिळीनं काऊ काऊ कवळ्याची कधी छेडलीच नाही. थोई थोई नाचणाऱ्या मोर पिसाऱ्याने पंखा इतरांची कधी मोजलीच नाही. गगनी उंच भरारणाऱ्या घारीनं वटवा गुणाला कधी कमी लेखलीच नाही. म्हणून माणसानं कधी कमी लेखू नये, म्हणून मी तुमची वाट काढवली. तरी तुमच्याकडून माझी काय अपेक्षा आहे ते म्हणजे कोणती? काय? तर मला तुमचं दान पाहिजे आणि मी तुम्हाला दान मागण्यासाठी आलेलो आहे. पोरीनो! ए, पोरीनो! अगं, हे दान मागायला लागलाय. मी डवरी आहे का कोण आहे का दान मागायला आली? म्हणजे हा? काय काय मागतो? या की. या या सावकार या. तक्रार रस्त्यावर. नानासाहेब घाडगे निलकंजीवारी यांच्याकडून 100 रुपये बक्षीस आलेले. धन्यवाद. म्हातारी, म्हणून मी तुम्हाला दान तुमचं मागतोय का? वाट रोखुनी दान मागतो. वाट रोखुनी दान मागतो. नंदना करीतो बाजाराला बंधना.
कळाली असेल खरी माहिती काय आणि मी तुमचा रस्ता काढवला तर तुमच्याकडून मला एक अशील दान पाहिजे म्हणून तुमचा रस्ता अडवला म्हणून माझी भक्ती करा. मरी भक्ती करते म्हातारी माझी भक्ती केल्याशिवाय तुम्हाला मुक्ती नाही. मला माहिती आहे. म्हणून या 3.5 हाताच्या देहाचा उद्धार करायचा असेल तर तुम्हाला माझी भक्ती करावं लागेल. कोण करतंय? ही गोदावरी गोदावरी देवा गोदावरी शरण आली. शरण आली. कशाप्रमाणे शरण आली मला ती? मुंगी प्रभू किती लहान केवढा जीव आहे तो. लहानपणा देवा देवा मुंगी साखरेचा रवा देवा एवढा जीव सुद्धा मला शरण येतो. देवा हो मी सुद्धा शरण आली. एवढा जीव सुद्धा मला शरण येतो म्हातारी. देवा देवा एवढा जीव केवढा आहे? एवढा जीव आहे देवा. हा चांगला मिळाला. म्हणजे मला ती शरण आली. तू शरण आली म्हातारी. मी सुद्धा शरण आली. कशाप्रमाणे शरण आली म्हातारी? शिरेच्या भावाप्रमाणे. मोकळ तुझ्या माझी भक्ती करा तुमचा मार्ग मोकळा आहे. चला
म्हातारी मुलीनो, आता तुम्ही माझी भक्ती चांगल्या पद्धतीने केलेली आहे, पण आता जे आपण जे काही राजक्रीडा करायचा आहे इथं नको, पुंजवनामध्ये चला. माझी तिथं भक्ती चला.
बोला. आता झाली एवढी भक्ती पुरेशी झाली. प्रत्येक जण आमच्या गौरीने भक्ती करायची म्हटले तर रात्र थोडी आणि सोंगे फार ह्या म्हणीप्रमाणे एवढे वेळ न लावता आता सर्व मुली म्हणून एकत्र भक्ती करतील ती सुद्धा कुंज वनामध्ये जाऊन. तेवढा तिथे गेलं तर आम्हाला तुमचं फक्त लहानच बाळ रूप दाखवा. आता तुमच्या मागे किती लागायचं मॅच बोलायचं तुम्हाला सगळ्यांना. मग आता मी करा हा भक्ती करा तुमचा मार्ग असं ना. चला कुंज वना. हॅलो हॅलो हॅलो